Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. मेजरमेंट हा चॅप्टर आपण सायन्सचा 6th स्टँडर्डचा सुरू केलेला आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे. कशासाठी? मेजरमेंटसाठी. बघा दिसते वेगवेगळंच दिसतंय हे जरा. तुम्ही बघितलं असेल इंजिनिअरिंगचे किंवा ITI चे मुलं असतात किंवा वेगवेगळ्या फील्डचे तुमच्या त्या दादांकडे दीदींकडे बघितलं असेल, अरे हे काय आहे स्क्रू गेज, हे कशासाठी वापरत असतील, हे काय आहे व्हर्नियर कॅलिपर. नाव ऐकूनच आपल्याला शॉक होतो, पण सोपं आहे. याचा उपयोग कुठे होतो हे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. While measuring the length and breadth of playground or the length of shirt, the difference of 1-2 millimeter is acceptable. म्हणजे तुम्हाला तुमचं प्लेग्राऊंड आहे, त्याच्या लेंथ आणि ब्रीथ मोजायचे आहे. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर प्लस मायनस झालं तर चालू शकतं. किंवा तुमचं शर्ट आहे, शर्टचं मेजरमेंट घेतलं, त्याच्यात 1-2 सेंटीमीटरचा फरक पडला तर काही फरक पडत नाही. पण while manufacturing the parts of machine that match the fit together, म्हणजे तुम्हाला गाडीचे पार्ट्स बनवायचे किंवा कुठल्याही मशीनचे पार्ट्स बनवायचे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं मेजरमेंट. अशा वेळेस 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरचा डिफरन्स चालणार आहे का? नाही चालणार. कारण ते पार्ट जर तुम्ही 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे ते परफेक्टली एकमेकांमध्ये बसणारच नाही. ते गाडीचे पार्ट बसणार नाही, ते मशीनचे पार्ट सुद्धा एकमेकांमध्ये फिक्स बसणार नाही. मग तिथे काय लागतं आपल्याला? ॲक्युरेट मेजरमेंटची गरज लागत असते. Their length and thickness must be matched accurately. अशा वेळेस accurately ते मार्क झालं पाहिजे as per the requirement. For this, one must make accurate measurement up to much smaller range than millimeter. मग मिलीमीटर पेक्षा आपण काय बघितलं? अरे 2 सिटिंग मधलं अंतर किलोमीटरने मोजतो, त्याच्यापेक्षा छोटं मीटरने मोजतो, त्याच्यापेक्षा छोटं सेंटीमीटरने मोजतो, त्याच्यापेक्षा छोटं मिलीमीटर मध्ये मोजतो. पण अरे मिलीमीटर पेक्षाही छोटं अंतर जर तुम्हाला मोजायचं असेल तर मग पुढे काय करायचं? मग अशा केसमध्ये हे दोन स्पेशल इन्स्ट्रुमेंट वापरतात. स्पेशल इन्स्ट्रुमेंट यूज फॉर सच मेजरमेंट. द फॅक्टरी दॅट प्रोड्युसेस मशिनरी नीड सच precise exact measurement. Such instruments are mainly used in industry. सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीज मध्ये अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जात असतो. हे इन्स्ट्रुमेंट काय आहे दिसतंय तुम्हाला तुमच्या समोर? तर हे आहे तुमचं स्क्रू गेज आणि हे आहे तुमचं व्हर्नियर कॅलिपर. आता या स्क्रू गेजचा वापर आपण कुठे करत असतो बघा? तुम्हाला जर परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे, समजा एक टॅबलेट आहे तुमची, डॉक्टरांनी गोळी दिलेली, ती गोळीचं मेजरमेंट घ्यायचंय. अशा वेळेस मग तुम्ही काय करणार? स्क्रू गेजचा वापर करणार. किंवा तुमची तार आहे, त्या तारेची जाडी किती, थिकनेस किती आहे हे मोजायचं असेल तर स्क्रू गेज. म्हणजे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट करायचं असेल तर स्क्रू गेजचा वापर करणार आहे. आणि हे आहे तुमचं व्हर्नियर कॅलिपर. या व्हर्नियर कॅलिपरने काय करतो? कुठल्याही पृष्ठभागाचा इनर सर्कम्फरन्स व्यास काढू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपण त्याचे युजेस बघूया पटापट. बघा इथे त्याच्यावरती आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न कशावरती आहे? या व्हर्नियर कॅलिपर वरती आणि स्क्रू गेज वरती आहे. Which unit will you use to measure the length of classroom? तुमच्या क्लासरूमची लांबी मोजायची काय वापरणार तुम्ही? मीटर. तुमचा रुमाल आहे, रुमालाची तुम्हाला लेंथ ब्रीथ मोजायची. कुठल्या युनिट मध्ये? सेंटीमीटर मध्ये मोजणार. Which unit will you use to measure साडी? लांब खूप मोठी 4 मीटर 6 मीटर 8 मीटरची तुमच्या मम्मीची साडी असते. ही साडी कशामध्ये मोजणार? मग तुम्ही काय स्केल घेऊन मोजणार का? नाही. त्यावेळेस काय असते? ती मीटर टेप असतो, त्या मीटरने आपण काय करतो? मीटर मध्ये ते मोजत असतो. Which unit will you use to measure the playground? प्लेग्राऊंड मोजायचं आहे. अशा वेळेस तुम्ही मीटर या युनिटचा वापर करणार. कुठे कुठे काय युनिट वापरते बघा, लक्षात घ्या. Which instrument will you use to measure the thickness of notebook? तुमची जी नोटबुक आहे, तुमची वही आहे, ती किती जाडीची आहे ती मोजायची असेल, एक्झॅक्ट मेजरमेंट पाहिजे, त्यावेळेस तुम्ही काय वापरणार? व्हर्नियर कॅलिपर. Which instrument will you use to measure the thickness of newspaper? तुमचं न्यूजपेपर येतो तुमच्या घरामध्ये, तो न्यूजपेपर किती जाडीचा आहे तो मोजायचा असेल तर काय वापरणार तुम्ही? स्क्रू गेज. ते अगोदरचं इन्स्ट्रुमेंट दाखवलं बघा, ती गोळी दाखवली त्याच्यामध्ये. त्या स्क्रू गेजने तुम्ही तुमचा न्यूजपेपरची थिकनेस काय करू शकता? मोजू शकता. Which instrument will you use to measure the thickness of pencil? तुमची पेन्सिल किती जाड आहे? तुमची पेन्सिल किती जाड आहे? कशाने मोजणार ते? व्हर्नियर कॅलिपर. कशाने मोजणार? व्हर्नियर कॅलिपरने मोजणार. आता या व्हर्नियर कॅलिपरचा इन शॉर्ट उपयोग काय होतो? किंवा अशी एखादी वस्तू आहे, या वस्तूचा इनर सरफेस हा आतला भाग, त्याची डेप्थ किती आहे, त्याचा सर्कम्फरन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी, आतली जाडी किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हर्नियर कॅलिपरने काय करू शकतो? मेजर करू शकतो. ठीक आहे, ते याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने. आणि स्क्रू गेज
कुठलेही मायक्रो मेजरमेंट तुम्हाला करायचं असेल, मग तुम्हाला इथे मी कॉइन सांगितलं किंवा थिकनेस ऑफ दी वायर सांगितलं, ह्या गोष्टींसाठी काय करणार तुम्ही स्क्रू गेजचा वापर करणार आहात. आता काय दिसत आहे, इथे एक मुलगी झोपलेली आहे आणि काय झालेलं आहे स्टोरी आपल्याला काही माहिती नाही. इथे स्टोरी आपल्याला दिलेली आहे. काय स्टोरी आहे बघा. सुरभी डिड नॉट कम टू स्कूल वन डे. सुरभी नावाची एक मुलगी आहे, ती शाळेत आली नाही. अँड शी वॉज नॉट वेल. तिला बरं वाटत नव्हतं. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर जिया वेंट टू हर. म्हणजे ही सुरभी आहे बघा, इथे ही झोपलेली आहे आणि ही जिया तिची मैत्रीण आहे. मग ती शाळा सुटली लगेच धावत धावत आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली. सुरभी टोल्ड हर दॅट शी इज फीलिंग फेवरिश. ती म्हणाली की मला ताप आला आहे. जिया टच्ड सुरभीज फोरहेड विथ हर हँड अँड फेल्ट इट वॉज अ क्वाइट वार्म. आणि ही तिची मैत्रीण, मग तिने लगेच प्रेमाने तिच्या डोक्यावरती असा हात ठेवला तर तिला काय जाणवलं, तिचं अंग जे आहे ते गरम जाणवलं. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय दिलेलं आहे. आफ्टर शॉर्ट व्हाईल द डॉक्टर अराइव्ड. ही मेजर द टेम्परेचर. आणि मग डॉक्टरांना त्यांनी घरी बोलावलं. त्या डॉक्टरांनी काय केलं, त्या तिचं सुरभीचं काय केलं, टेम्परेचर मेजर केलं. आता टेम्परेचर म्हणजे काय रे, टेम्परेचर युजिंग थर्मोमीटर. थर्मोमीटर बघा, हे असं थर्मोमीटर तुम्ही बघितलं असेल, बघितलंय का नक्की लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. आता करोनाचा काळ होता किंवा अगोदरही तुमच्या भावाला, बहिणीला, घरामध्ये कुठल्याही सदस्याला ताप आला की काय असायचं घरामध्ये, हे थर्मोमीटर असायचं. मग ह्या सुरभीला चेक करायला डॉक्टर आले. त्यांनी थर्मोमीटर घेतलं, ते तिच्या जिभेखाली ठेवलं आणि जिभेखाली ठेवल्यानंतर थोडा वेळ ठेवलं, काही सेकंड. मग त्याचा बीप बीप असा आवाज आला आणि मग त्यांनी असं वरती बघितलं तर तिला ताप होता. ठीक आहे, किंवा ते असं काठीखाली पण ठेवत असतात. पुढे काय बघा काय झालं. ही सेड यस शी इज हॅव्हिंग फेवर. डॉक्टर म्हणाले अरे सुरभीला तर ताप आलाय. We often touch an object with our hands to determine whether it is hot or cold. आता एखादा पदार्थ गरम आहे की थंड आहे हे आपल्याला कसं कळत असते, आपण हाताने टच करत असतो. फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम कशी मस्त थंड थंड लागत असते, किंवा हॉट कॉफी आहे, हॉट टी आहे, हे कसं आपल्या हातावरती पडल्यानंतर चटका बसत असतो. किंवा एकदम कडक पाणी तापलेलं आहे, ते पाणी जर आपल्या बॉडीवरती पडल्यानंतर काय होतं, आपली बॉडीला चटका बसत असतो कारण ते एकदम हॉट असतं. We check the warmth of water taken for the bath. मग आपण काय करतो, खूप कडक पाणी घेतो का रे अंगावरती, नाही, थोडंसं आपण कोमट करून घेत असतं, कारण खूप गरम पाण्याने काय बसतो, चटका बसत असतो. We can sense if a vessel of milk taken from the fridge is cold. However, temperature estimated by different people can vary. म्हणजे हे टेम्परेचरचा अर्थ आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे की टेम्परेचरचा नक्की काय अर्थ आहे. टेम्परेचरचा अर्थ असा आहे, दिलेला पदार्थ थंड आहे की गरम आहे याचं मोजमाप करणं म्हणजे काय आहे, टेम्परेचर. आणि ह्या टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरत असतात, चला बघूया. आपल्याला हे टेम्परेचर मोजण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहे. आपल्याला एक एक फटाफट समजून घ्यायचे आहे. इथे काय दिलं आहे रे, अगदी सोपा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्ही रोज घरी करता, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. 3 काय करायचे, जार घ्यायचे. आता तुमच्याकडे असे काचेचे जार नसेल तर तुम्ही 3 सारखे भांडे घ्या. काय 3 पातेले घ्या. त्या जारला, पहिल्या जारला A, दुसऱ्या जारला B आणि तिसऱ्या जारला C नाव द्या. मग पहिल्या जार मध्ये काय घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं, आणि तिसऱ्या जार मध्ये काय घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं, आणि मधला जो जार आहे त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं. आणि आता काय करायचं बघा, आता काय करायचं, आपले जे दोन्ही हात आहे ना, तो पहिला हात इकडे असं टाकायचा जार A मध्ये आणि दुसरा हात जार B मध्ये. ओ माय गॉड, याच्यामध्ये हात टाकल्यानंतर मला थोडंसं थंड पाणी लागलं आणि हाच हात मी याच्यामध्ये टाकल्यानंतर मला गरम लागलं. ओके, गरम लागलं ते पाणी. आणि आता मी माझे दोन्ही हात घेतले आणि जार C मध्ये टाकले तर ते पाणी मला कोमट लागलं. म्हणजे तिन्ही जार मध्ये काय लागलं, मला त्या पाण्याचं टेम्परेचर वेगवेगळं वाटलं. मला माहिती नव्हतं, फक्त थंड आहे की गरम आहे की कोमट आहे एवढंच मला कळलं. मग आता याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, चला बघूया. मग याचा अर्थ काय झाला, तुम्हाला दिलेला पदार्थ थंड आहे, गरम आहे का कोमट आहे याचा अर्थ तुम्हाला टेम्परेचर कळायला लागलेला आहे. फक्त अंदाजाने. पण आपल्याला अंदाजाने टेम्परेचर घेऊन चालणार आहे का रे, नाही. आपल्याला परफेक्ट अॅक्युरेट मेजरमेंट करायचं आहे की ह्याचं टेम्परेचर किती आहे. आता ते परफेक्ट आणि अॅक्युरेट कसं करायचं, चला समजून घेऊया. An object that feels cold one person may feel warm to another.
दॅट इज वाय अ थर्मामीटर मस्ट बी यूज मेजर टू ऍक्युरेट टेम्परेचर. आणि म्हणून आपण फक्त हाताने समजा आपण आजी पण आपली किंवा आई पण आपली अशी हात लावत असते, अरे याला ताप आले, पण आई आणि आजी किंवा ते परफेक्ट सांगू शकतात का रे तुम्हाला किती ताप आलेला आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला थर्मामीटरचा वापर करावा लागेल. ते थर्मामीटर तुम्हाला परफेक्ट टेम्परेचर सांगणार आहे. म्हणून तुम्हाला जर ऍक्युरेट मेजरमेंट पाहिजे असेल, म्हणून तुम्हाला जर ऍक्युरेट टेम्परेचर पाहिजे असेल तर आपण काय वापरणार आहोत, येस वी यूज थर्मोमीटर. आपण एक महत्वाचं इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहोत की ज्याचं नाव आहे थर्मोमीटर. थर्मा म्हणजे काय, याचा अर्थ काय, थर्मा म्हणजे हीट मोजणारं इन्स्ट्रुमेंट. थर्मोमीटर म्हणजे हीट मोजणारं इन्स्ट्रुमेंट. मराठीमध्ये काय म्हणतात रे त्याला, तापमापी. ताप मोजणारं इन्स्ट्रुमेंट त्याला काय म्हणणार तुम्ही, तापमापी म्हणणार आहात. पुढे बघा काय दिले, वी कॅन इन्फिअर हाऊ हॉट or cold something is by touch, but that is not measurement. आपण फक्त म्हणतो अरे थंड आहे, गरम आहे, पण ते accurate measurement नसतं. ओके, यू कॅन नॉट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट टेम्परेचर विदाउट मेजरिंग. आपण मेजर केल्याशिवाय ते एक्झॅक्ट टेम्परेचर सांगू शकत नाही. therefore a separate instrument is needed to measure the temperature. म्हणून सायंटिस्टने हे नवीन इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं. थर्मोमीटर इज अ डिव्हाइस. आता थर्मोमीटरची इथे तुम्हाला व्याख्या दिली आहे की जी पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. काय आहे ही थर्मोमीटरची डेफिनेशन बघा. Thermometer is the device used for this purpose. Temperature is a measure in units called as Celsius or Fahrenheit. मग याची डेफिनेशन कशी लिहिणार, that is the device which is used to measure the temperature is called as the thermometer. जे ताप मोजण्यासाठी किंवा टेम्परेचर मोजण्यासाठी तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याला तुम्ही म्हणणार आहात थर्मामीटर. ही झाली त्याची व्याख्या. मग आता जसं आपण दूध लिटर मध्ये मोजतो, कुठलीही वस्तू साखर मोजायची आहे, बटाटे मोजायचे आहे, किलोग्राम मध्ये मोजतो, तसं तुम्हाला जर कोणी विचारलं अरे त्याला किती ताप आलेला आहे, याचं टेम्परेचर काय आहे, हे कशामध्ये मोजणार, तर हे मोजणार तुम्ही 2 युनिट मध्ये की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, दॅट इज सेल्सियस अँड फॅरेनहीट. ओके, सेल्सियस असं दाखवतात डिग्री सेल्सियस आणि फॅरेनहीट असं एफ ने दाखवत असतात. आता हे सेल्सियस आणि फॅरेनहीट नक्की आहे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दूध किंवा लिक्विड कुठलंही मोजायचं असेल तर तुम्ही कशामध्ये मोजणार, लिटरमध्ये मोजणार. किंवा तुम्हाला भाजीपाला मोजायचा आहे, तुम्हाला शुगर किंवा पोटॅटो मोजायचे आहे किलोग्रॅममध्ये. तसं तुम्हाला जर टेम्परेचर मोजायचं असेल तर तुम्ही सेल्सियसमध्ये किंवा फॅरेनहीटमध्ये. आता सेल्सियस आणि फॅरेनहीटमध्ये काय डिफरन्स आहे, तर फॅरेनहीट हे याने पण टेम्परेचरच मोजतात आणि सेल्सियस पण याने पण टेम्परेचरच मोजतात. परंतु फॅरेनहीट हे जे युनिट आहे टेम्परेचर मोजण्यासाठी हे अमेरिकेला यूज करतात. कुठे, अमेरिका या देशामध्ये फॅरेनहीट मोजण्यासाठी टेम्परेचर मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यानेही तापमानच मोजायचं, याने तापमानच मोजायचं, पण याचा उपयोग अमेरिका देशामध्ये होतो. आणि सेल्सियस इतर उरलेल्या सगळ्या देशांमध्ये टेम्परेचर मोजण्यासाठी सेल्सियसचा वापर केला जात असतो. जसं साधी गोष्ट आहे, आपण बघा की आपली उंची मोजायची आहे, मग आपण समजा 150 सेंटीमीटर आहे किंवा आपण म्हटलं की 5 फूट उंची आहे, मग त्यांच्या देशामध्ये फूट हे युनिट वापरतात आणि आपल्या देशामध्ये सेंटीमीटरमध्ये. दोघांनी आपण उंचीच मोजतो आहे, फक्त युनिट काय आहे वेगवेगळे आहे. त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला जर टेम्परेचर मोजायचं असेल तर आपण फॅरेनहीट वापरणार किंवा सेल्सियस. मग फॅरेनहीट कुठे वापरणार, लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. पुढे बघा, टू चेक आवर बॉडी टेम्परेचर थर्मामीटर विथ अ रेंज 35 डिग्री और 42 डिग्री सेल्सियस इज सफिशियंट. म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट कुठल्याही ऋतूमध्ये जा तुम्ही, किती कॉन्स्टंट असतं, 37 डिग्री सेल्सियस एवढं कॉन्स्टंट असतं. तुम्ही उन्हाळ्यात बघा लगेच गरम व्हायला लागतो, लगेच आईस्क्रीम खायला लागतो, लगेच टरबूज, लगेच उन्हाळ्यातले सगळे पदार्थ आपले जे आहेत, आपली बॉडी टेम्परेचर आपलं मेंटेन ठेवण्यासाठी खूप सारं पाणी पित असतो. का, 37, कारण का बाहेरची हीट खूप जास्त असते, पण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मात्र 37 डिग्री सेल्सियस, म्हणून आपण उन्हाळ्यात ते करतो. हिवाळ्यात काय करतो, बाहेरचं टेम्परेचर कमी झालेलं असतं म्हणून आपल्या शरीराचं तापमान कमी व्हायला लागत असतो, म्हणून आपल्या बॉडीमध्ये हीट बनून राहावी म्हणून आपण तिळाचे लाडू खातो, आपण काजू बदामचे लाडू खात असतो, आपण खारी खोबरीचे लाडू खात असतो, चिक्की खात असतो, गुळ शेंगदाणे खात असतो, म्हणजे स्निग्ध पदार्थ जास्तीत जास्त. दिवाळी येत असते, दिवाळीचं फराळ खात असतो. का, तर बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सियस एवढं मेंटेन राहावं म्हणून. म्हणजे हिवाळ्यात हा प्रयत्न आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही मिक्स करत असतो आपण. ठीक आहे, सो आपल्या बॉडीचं टेम्परेचर काही असो
37 डिग्री सेल्सिअस हे मेंटेन झालंच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी झालं तर आपल्याला थंडी वाजून येते, त्याच्यापेक्षा जास्त झालं तर आपल्याला ताप येत असतो, बरोबर ना. टेम्परेचर वाढलं की ताप येतो, टेम्परेचर कमी झालं की थंडी वाजून येत असते. म्हणून कुठल्याही ऋतूमध्ये एनी हाऊ कंडिशन आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस पाहिजे. मग आता जो थर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस एवढं मेजरमेंट असलेला सफिशियंट आपल्याला. द थर्मोमीटर रिक्वायर इन द लॅबोरेटरी कॅन मेजर द टेम्परेचर. लॅबमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा हा थर्मोमीटर तुम्ही बघितला असेल हा तुमच्या सायन्स लॅबमध्ये. बघा पुढे काय असतं बघा, ऑफ बॉइलिंग लिक्विड ऑफ स्टेम, म्हणजे तुम्ही एखादं लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर मोजायचं असेल तर अशा पद्धतीचं थर्मोमीटर तिथे तुम्ही बघितलं असेल. फॉर दॅट अ थर्मोमीटर रेंजिंग फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस इज कॉन्व्हिनियंट. म्हणजे लॅबमध्ये जो थर्मोमीटर असतो त्याचं टेम्परेचर कुठपासून कुठपर्यंत असतं, 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर कुठे असतं, लॅबमधल्या थर्मोमीटरमध्ये. When you have fever due to illness, doctors are small thermometer to check your body temperature. Such a thermometer are called as a clinical thermometer. मग आता हे जे थर्मोमीटर दिलेलं आहे हे क्लिनिकल थर्मोमीटर आहे की जे तुमचे डॉक्टर्स यूज करत असतात आणि ते कमी टेम्परेचर असतं, म्हणजे ते काय करत असतात, सफिशियंट टेम्परेचर ते आपलं मोजत असतं. मग मेडिकल थर्मोमीटर सुद्धा म्हणतात त्याला क्लिनिकल थर्मोमीटर. कशासाठी, तुमचे बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी. कुठलं तुम्हाला विचारतील की अरे बाबांनो तुम्हाला ताप आला तर तुम्ही कुठलं थर्मोमीटर, कारण थर्मोमीटरचे खूप सारे प्रकार आहे. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे क्लिनिकल थर्मोमीटर आहे, इन्फ्रारेड थर्मोमीटर आहे, डिजिटल थर्मोमीटर आहे, ते पुढे बघायचे आपल्याला. पण तुमच्या बॉडीचा ताप वाढला आहे, टेम्परेचर वाढला आहे तर कुठलं थर्मोमीटर वापरणार, येस इट इज नथिंग बट अ क्लिनिकल थर्मोमीटर ऑर मेडिकल थर्मोमीटर तुम्ही वापरणार आहात. कशासाठी, तुमच्या बॉडीचा ताप मोजण्यासाठी. पुढे बघा, द थर्मोमीटर शोन इन ॲडजॉइनिंग पिक्चर वॉज यूज फॉर मेनी इयर्स टू मेजर द बॉडी टेम्परेचर. खूप वर्षापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे दिसतोय तुम्हाला, इथे काय असतो तुमचा मर्क्युरी. सगळ्यात महत्त्वाचं की पूर्वी जो थर्मामीटर होता त्याच्यामध्ये काय होता, मर्क्युरी, पारा होता. पारा होता. पूर्वीपासून खूप वर्षापासून हा थर्मामीटर वापरतात. इट वॉज डिफिकल्ट टू डिटरमाइन द एक्झॅक्ट, पण बाय लुकिंग द लेवल ऑफ मर्क्युरी अँड मार्किंग फॉर द मेनी पीपल. म्हणजे लोकांना मग हा समजा आता इथे ठेवला किंवा जिभेखाली ठेवला, अशा पद्धतीने ठेवला. मग ते थोड्या वेळाने काही सेकंड किंवा काही एखादा मिनिट ठेवल्यानंतर ते बघायचं. मग तो जो मर्क्युरी लेवल आहे ती कुठपर्यंत गेली, मग इथपर्यंत गेली का, मग तुमचं काय झालं, बॉडी टेम्परेचर एवढं झालं आहे. तुमचं 90 आहे किंवा 100चा ताप आहे, तुम्हाला 100 एवढा ताप आहे. हे सगळं त्याच्यावरून तो जो मर्क्युरी आहे ती मर्क्युरीची लेवल इथे कुठेतरी येऊन थांबणार. मग ते डॉक्टर म्हणणार अरे तुम्हाला 100 ताप आहे, तुम्हाला 90 ताप आहे. आलं लक्षात. पण हे एक्झॅक्ट मेजरमेंट काही लोकांना घेता येत नव्हतं. मग नाऊ डेज अ थर्मोमीटर दॅट शोज टेम्परेचर वॉज डिजिटल नंबर. आता डायरेक्ट टाकलं की ते बीप वाजतं आणि लगेच समजतं अरे एवढा ताप आहे. डिजिटल थर्मोमीटर आलेले आहे. सो तुम्हाला जर विचारलं की बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी कुठला थर्मोमीटर वापरायचे, पूर्वीपासून क्लिनिकल थर्मोमीटर किंवा मेडिकल थर्मोमीटर. आता आपण बघणार आहोत आपला थर्मोमीटरचा नेक्स्ट टाईप. तर मी तुम्हाला म्हटलं ना आता बाजारामध्ये डायरेक्ट डिजिटल थर्मोमीटर आलेलं आहे. तुम्हाला मर्क्युरी लेवल तिथे चेक करण्याची गरज नाही. आता हे डिजिटल थर्मोमीटर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, तुमच्या घरी सुद्धा हे डिजिटल थर्मोमीटर असेल. हॅव यू सीन द थर्मोमीटर शोन इन द पिक्चर. नक्कीच बघितलं असेल. तुमच्या घरी आहे का नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज अ डिजिटल थर्मोमीटर. या थर्मोमीटरला काय म्हणणार आहात, डिजिटल थर्मोमीटर. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डिफरन्स ओळखता आला पाहिजे. अरे क्लिनिकल थर्मोमीटर कुठला आहे, डिजिटल थर्मोमीटर कुठला आहे आणि इन्फ्रारेड थर्मोमीटर कुठला आहे. कारण पेपरमध्ये तुम्हाला तिघही थर्मोमीटरचे फोटो देतील, मग तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तर हे डिजिटल थर्मोमीटर अशा पद्धतीने दिसतं. त्याला काय असतं, इथे एक छोटी स्क्रीन असते, ती असं इथे ठेवतात आणि मग लगेच ते बीप वाजतं आणि थोड्या वेळाने लगेच कळतं अरे 100 डिग्रीचा ताप आहे. अशा पद्धतीने कळतच. मग आता हे जे आहे इट ऑपरेट्स ऑन स्मॉल बटन सेल. एक छोटासा बटन सेल असतो कशामध्ये, या थर्मामीटरमध्ये. दिस थर्मामीटर कॅन मेजर द टेम्परेचर फ्रॉम, कुठपासून ते कुठपर्यंत हे पण महत्त्वाचं आहे, 35 डिग्री टू 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे थर्मामीटर तुमचं टेम्परेचर मेजर करू शकतो. कुठपासून, 35 पासून ते 42 पर्यंत. आणि आपला बॉडी टेम्परेचर किती असतं रे, 37 डिग्री सेल्सिअस. द नॉर्मल टेम्परेचर ऑफ अ ह्युमन बॉडी अप्रॉक्सिमेटली, बघा मी सांगितलं की नाही 37 डिग्री सेल्सिअस असतं. These thermometers are designed show the temperature in units either Celsius or Fahrenheit depending on the need.
मग ते तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा फॅरेनहीटमध्ये दाखवू शकतात. आता तुम्ही डेली लाईफमध्ये सकाळी उठल्या उठल्या काय करता, गरम गरम चहा पित असतात किंवा दूध पित असतात. मग ते किती टेम्परेचरचं असतं माहिती आहे तुम्हाला? तर चेक करा. तुमच्याकडे जर थर्मामीटर असेल तर त्या थर्मामीटरच्या साहाय्याने चेक करा. किंवा तुम्ही आंघोळीला पाणी घेत असतात गरमागरम, तर किती टेम्परेचर आहे कधी विचार केलाय का आपण? तर बघा, चेक करा की ते पाणी किती डिग्री सेल्सिअसचं असतं. ओके, आता पुढे दिले बघा, हाऊ टू मेजर द बॉडी टेम्परेचर युझिंग डिजिटल थर्मामीटर. आता तुम्हाला ह्या डिजिटल थर्मामीटरने तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं. कसं करणार बघा. वॉश युअर हँड्स थ्रूली विथ सोप अँड वॉटर. पहिले हात जे आहे ते स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवून घ्यायचे. पुढे काय करायचं, प्रेस द रिसेट बटन ऑन दी थर्मामीटर. त्या तिथे काय असतं, एक रिसेट बटन असतं, ते क्लिक करायचं. क्लिक म्हणजे दाबायचं. ओके, देन प्लेस द टीप ऑफ द थर्मामीटर इन द आर्मपीट सो दॅट टचेस द स्किन. नंतर हे समजा हे थर्मामीटर आहे, ते काय करायचं, ते बटन दाबलं, इथे ठेवायचं. अशा पद्धतीने, या पद्धतीने इथे ठेवायचं आहे. इथे ठेवल्यानंतर पुढे काय करायचं बघा, वेट अंटिल युअर हिअर बीप साऊंड. मग थोड्या वेळाने, काही सेकंदांनी, काही मिनिटांनी एक बीप असा आवाज येईल आणि मग टेक द थर्मामीटर आउट अँड नोट द टेम्परेचर. मग तो बाहेर काढा थर्मामीटर आणि बघा किती टेम्परेचर आहे. अशा पद्धतीने तुम्ही मेजर करू शकतात विथ द हेल्प ऑफ डिजिटल थर्मामीटर युअर टेम्परेचर. क्लीन द टीप ऑफ द थर्मामीटर अँड वाईप ड्राय विथ अ क्लीन क्लोथ. त्याच्यानंतर काय करायचं, ते स्वच्छ कपड्याने पुसून त्याला एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये तो डिजिटल थर्मामीटर परत ठेवून द्यायचा आहे. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे मेजर करू शकतात. तुम्ही जर केलं असेल हे सगळं आपला व्हिडिओ वगैरे बघून, तर नक्की लिहा की तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, किंवा तुम्ही आंघोळ करता त्या पाण्याचं टेम्परेचर किती आहे. नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये.